आरोपी स्वतःहून सरेंडर होतात पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांना माहिती होत नाही किंवा गृहमंत्र्यांना माहिती नाही. पोलिसांचे हात कोणी बांधले होते का? पोलिसांचा काय दबाव होता का कोणाला पकडू नका वगैरे कळलं पाहिजे आपल्याला. असं महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा खूप सक्षम आहे. एखाद्या आरोपीला पकडणं, जो अनेक राज्यात फिरून येतो त्याला पकडणं काय अवघड नव्हतं, पण त्याला का पकडलं नाही आणि तो स्वतःहून का सरेंडर होतो? त्याला कुणी अभय दिलेला आहे? तुला शिक्षा होणार नाही, तुला काही होणार नाही, तू आता सरेंडर हो, तुझ्यावर आम्ही गंभीर कलम घालणार नाही, कोणीतरी सांगितलंय त्यांना. त्या म्हणूनच तो माणूस. मुख्यमंत्र्यांचे हात बांधलेले आहेत. मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं रक्षण करण्यामध्ये गुंतलेले आहेत, सरकार वाचवण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखदुःखाचं काही घेणं देणं नाही. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होती, ते आता राजकीय मागणी करतात कार्यकर्ते, करू दे. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा का? तो मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. दोषींना शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो वेळोवेळी करण्यात आलेला आपल्याला दिसतोय. आताही तो होतोय का? आणि या प्रकरणात काय होईल? जर शिक्षा झाली नाही, योग्य ती कलम लावली नाहीत, तर निश्चितच काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. या प्रकरणात काय होईल वाटतं तुम्हाला? नक्की आपण जर बघितलं तर पृथ्वीराज चव्हाण होते आणि ते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही. एकंदरीतच आपण पुण्यातली ही संपूर्ण व्हिज्युअल्स पाहतो आहे. या ठिकाणी पुण्यामध्ये आपण पाहतोय की मराठा समाजाचा जन आक्रोश मोर्चा सुरू झालाय आणि यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते राज्याचे सहभागी होत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा सहभागी झालेत आणि यावेळी त्यांनी अनेक आरोप केले आहेत. पोलिसांना आधीच आरोपींबद्दल माहिती होतं का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. शिवाय आरोपींना मुद्दाम पाठीमागे टाकलं जात आहे का, त्यांची पाठराखण केली जाते का असा प्रश्नही, शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या फक्त सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना राज्याच्या जनतेशी, इथल्या गुन्हेगारीशी काही घेणं देणं नाही असा थेट आरोपच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय.